हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आम्ही आलो आहोत रानामध्ये करवंद काढण्यासाठी आणि माझ्यासोबत ताई आहे. सो आम्ही आता इथे करवंद काढणार आहोत, कलेक्ट करणार आहोत आणि पावसाळ्याची सुद्धा तयारी करणार आहोत. सो करवंद काढूया. तुम्ही व्हिडिओ एंड पण नक्की बघा, व्हिडिओला लाईक करा. लेट्स गो. गाईज, इकडे बघू शकता एक करवंद मेलेलं आहे. करवंद झाडं बघाय बघा, इकडे करवंद झाडं सगळीकडे लागूनच आहेत त्या रानामध्ये. आणि इकडे हे बघा, हे झाड किती मोठं आहे बघा, हे झाईड बघा, हे बघा, हे बघा. आणि इथे करवंद जी आहेत ती लागलेली आहे. हो हो, जाऊया. जसा आता हा रस्ता आहे तसा फॉलो करत आपण पुढे जाणार आहोत. हे बघा, इथे सगळी करवंदाची झाडंच आहेत. फक्त आपल्याला आता बघायचे की कोणत्या झाडावरती करवंद लागले आहेत जे आपल्याला इझिली काढता येतील आणि असा कोणता प्रॉब्लेम येणार नाही. ते काटे असतात त्यामुळे कसं इझिली आपल्याला काढता आले पाहिजेत, कारण सगळे काटे असतात. बघूया आता. हां, काही एक चांगलं झाड भेटलं इथे. हे बघा, इथे करवंद कमी आहेत पण आपण कलेक्ट करू शकतो. हे घे, कलेक्ट कर. हे बघा, हे बघा, थोडेच थांब थांब थांब. हे बघा, जिथे भेटलेत करवंद. थोडीशी हाईट आहे पण थोडंसं खाली केलं असं तर वाटतं हे इझी जमू शकतं. आणि काही साईज बघू शकतो, साईज पण खूप मोठा आहे करवंदाचा. टाकू साईज जाऊ, काढते. साईज बघू शकता. आणि थोडेसे इथले कलेक्ट करूया करवंद, कारण जसे आपल्याला करवंद मिळणार तसे आपण कलेक्ट करणार आहोत आणि खूप इझिली आपण इथे काढणार आहोत. काटे बिटे जास्त इथे नाही आहेत त्यामुळे असा कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. एक सेकंद, एक थांब थांब थांब, खाली करतो. थांब थांब थांब. आपण लगेच कलेक्ट करून घेऊया. जशी आपल्याला भेटणार आहे तशी लगेच आपण कलेक्ट करणार आहोत. जेवढी भेटतील तशी भेटतील. गाईज, पूर्ण करवंद जी आहेत त्याचा पिकलेली आहेत. हे बघू शकता, चांगला साईज आहे. हे पूर्ण गोल नाही आहेत पण थोडंसं ओव्हल शेप आहे. सो हे डिपेंड करतं स्पेसिस, कोणता प्लांट स्पेसिस आहे त्याच्यावरती. ते तिथे एक हे हे बघ, इथे एक आहे. गाईज, हवा मस्त सुटली इथे, एकदम मस्त शांत वाटतंय आणि खूप थंड वाटतंय हवेमुळे. थोडं आता गाईज पुढे जाऊया आणि पुढे बघूया कोणती झाडं आहेत का आणि ती झाडं मिळतात आपल्याला. तो हे बघा, इकडे बघूया. हे बघा, हे बघा गाईज, इकडे मस्तपैकी असे घळ लागलेले आहेत. आणि हे फांदी मी खाली करतो. पकड, इथे पकड, पकड फोन तर पकड. आणि गाईज, ही खूप मोठी जाळी आहे, बघू शकता. हे बघा, इकडून स्टार्ट झालं आहे आणि बघू शकता पूर्ण जे गोल आहे ते गोल पूर्ण कव्हर केलेलं आहे याने करवंदाच्या झाडाने. आणि त्याला करवंद पण जी आहे ती चांगल्या प्रकारे लागलेली आहे. लगेच कलेक्ट करूया. जास्तीत जास्त जेवढे आपल्याला कलेक्ट करता येत आहेत ते आपण कलेक्ट करून घेणार आहोत. आणि जी जास्तच काट्यामध्ये असतील ती आपण तशीच ठेवणार आहोत. जी इझी पडतील ते लगेच काढून घेऊ आपण. हातात घे, हवा आली. अशी घ्यायची, घरच्या घर डायरेक्ट काढायची. घर पाडलेस तू खाली. काही करवंद भरपूर लागले झाडाला पण खूप डिफिकल्ट आहे, कारण आतमध्ये जे आहेत ना काढता येत नाहीत काटे असल्या कारणाने. सो ह्या साईडला बघूया आता. आणि गाईच, ताईकडे करवंद कलेक्ट करते आणि कशा प्रकारे करवंद कलेक्ट करते बघू शकता. फटाफट स्पीड बघू शकता गाईच, एकदम फास्ट स्पीड आहे. पिशवी दे.
नाही काय. टाकलीस खाली सगळी अर्धी अर्धी. का पिशवी नीट नाही दिली. तो गाईच हे झाड कव्हर झालं आता पुढे जाऊन बघूया तशी खूप कुठे झाडं भेटली. मिळतात काय अजून. खूप भेटली ना आपल्याला. हो पुढे बघूया. हा रस्ता आम्ही फॉलो करतोय. जिथे भेटेल तिथे आम्ही थांबणार होते. बघा इकडे बघा, इथे पण आहेत काही करवंद. आणि पुढे जर गेलो आपण तर मला वाटते या साईडला पण आहेत. बघ, इथे वरती आहेत. छोटी आहेत. छोटी आहेत. आणि तिकडे पण आहेत छोटी. इकडे छोटी वरती आहेत. जाणार हे कसं डिफिकल्ट ना? आहे काढायला मॅम. वरती जाताना येणार. हां त्या साईडला करवंद आहेत तिथे. ही बघ ना याच्यात काय, इथे जास्त काठी नसते. हे बघ तू कर तुला बॅग घे, मी काय करते तुझं. जास्त नाही तिथे. घे पिशवी घेऊन. ही वरची सगळी काढ, ह्याच्या तिथं पाय दे. काय काय कच्ची आहे तिथे. हा? इकडे ये नाही बघ. ती हाईट आहे ना खूप खूप वरती ती वाटते. फांदी खाली नाही घेते ना हे. बघ जमतंय का. आणि खाली काही काटेरी नाही आहे ना. आपण मला पहिला गेम खेळायचो ना, कोंबडा कोंबडी. हां कोंबडा कोंबडी गेम खेळायचा ना, चांगला गेम असतो. जर गाईज तुम्हाला माहिती असेल कमेंट करून नक्की सांगा. तर पुढे जाऊन बघूया तिकडे आहे काय. इकडे छोटी आहेत. करूया काय? कुठे. हो हा एकदमच छोटी आहे. चल जा इथून. तेच पुढे पण आहे तिथे. हे बघ किती आहे तिकडे. साईज हे बघू बघ शकता. हे किती बघा आहे. साईज खूप बघू शकता किती झाडं. छोटे ते. हे खूपच छोटे आहेत. हे बघा काय. पण हे खूप इझी आहे काढायला इथे गाईज, कारण खूप जवळ आलो आम्ही इथे आणि जास्त काटे नाही तिथे, त्यामुळे खूप इझी होतं आहे काढण्यासाठी. हे बघा असा कोणताच ऑब्स्टेकल्स काटे वगैरे इथे जास्त येत नाहीत. हे बघा गाईज काचा बिचा किती टाकल्या. करवंद आहेत. हे बघा ते बघ घडच्या घड दाखव काढून ग ही काय काठी कुठून आली. डायरेक्ट. तो बघ आतमधला एक. दाखव. हो गाईज असे घड लागले की काढायला मजा येते. एकत्र भिडतात. एकत्र गाईज काढण्याची मजा भरपूर आहे. मस्त चांगली एकदम ही काठी पकड ना अशी. मजा येते. तिकडून आम्ही आलो आणि थोडंसं इथे वरती आलेलो आहोत आणि इथे आम्ही थोडंसं बघणार आहोत कुठे झाडं आहेत जिथं आपल्याला करवंद काढता येतील. सो लगेच इन्व्हेस्टिगेशन आपलं सुरू करूया आणि जिकडे झाडं मिळतील ते लगेच करवंद आपण काढणार आहोत. सो जाऊया शोधत शोधत, बघूया इथे कुठे जवळपास मिळतात की नाही. इकडे बघू शकता गाईज करवंद आहेत पण खूप डिफिकल्ट आहे जायला आणि खूप काटे लागू शकतात, त्यामुळे इकडे कॅन्सल. इकडे पण आहेत, हे काढू शकतो आपण. काय 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 जास्त नाही आहेत, जेवढे मिळतील तेवढे काढू शकतो. आणि तिकडे काय
आणि काय हे बघू शकता पिशवी अशी पकड. हे इजी आहेत काढायला. लगेच हे पण काढून घेऊया आणि हा पूर्ण जो झाड आहे तो पूर्ण खाली करून टाकूया. कसं वरती नाही येणार ना आपल्याला. वरचं नाही, जेवढं खालचं आहे, हा जो एरिया आहे ना हा एरिया पूर्ण कव्हर करू शकतो आपण. मी पण काढतो एरिया. घ्यायची इकडे काहीच करवंद भेटले अजून आणि साईज पण थोडासा मोठा येते. लगेच कलेक्ट करूया. इकडे साईज मोठा आहे ना, हे बघा. खूप हाईटवर आहेत पण काढू शकतो आपण. इथपर्यंत हात पोचतो इथपर्यंत आपण काढतोय. हे बघा इकडे पण लागलेत करवंदा. किती पिशवी भरली? हां कायच आहे बघा. अजून मला वाटते थोडीशी भरेल ना. हां कारण जिथे इथे मिळत आहे हे बघा इथे पण आहे. पूर्ण काही हे बघा सुकलेली आहे ते बघा. क्लोज व्ह्यू देतो तुम्हाला. पूर्ण हे करवंद जी आहे ती बघा इकडे पण हे सुकलेली आहेत काय काही इथे बघा. मेजॉरिटी ऑफ द करवंद आहेत नाही ते सुकलेलीच आहेत. तर इथली काय काढण्यात पॉईंट नाही मला वाटत आधी. बघा इथे पण साईज एकदम पिशवी पकडतोस का? छोटा साईज एकदम. हे बघा हे पण आपल्याला काढण्यासारखे आहेत. माझी हाईट पोहोचली इथपर्यंत. हे बघू शकता गाईज पानांपेक्षा जास्त करवंद दिसत आहेत मला इथे. पण खूप डिफिकल्ट आहे काढायला इथे, त्यामुळे अशीच राहतील. हे बघा हे करवंद काढण्यासाठी द ग्रेट खलीला बोलवायला लागेल. द ग्रेट खलीला लगेच इथे पाठवा, लवकरात लवकर इथे पाठवा. आम्हाला लागणार आहे ग्रेट खली. हे बघा गाईज इकडे पण खाली येते बघा. हे बघा इकडे पण आहे. हे की सो गाईज फायनली करवंद जे आहेत ती कलेक्ट करून झालेली आहेत. आणि पिशवी दाव किती आले ते इनफ करवंद मला वाटतं कलेक्ट करून झालेली आहेत. आणि मला वाटतं पावसाची सोय आहे ती झालेली आहे ना. आता ही जी करवंद आहेत ती हां वॉश करून सुकवायची आणि पावसाळ्यात आहे ती एन्जॉय करायची. सो करवंद कलेक्ट करून झालेले आहेत. आता आम्ही घरी जातो आणि व्हिडिओ आपण आता जेच थांबूया. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला करा सबस्क्राईब. तोपर्यंत आलोच गाईज नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. तिकडे गाईज करवंद काढण्याचं काम चालू आहे. मला एक प्लॅन सुचला आहे. सो इकडून मी सटकतो लगेच आणि समजून देत नाही. हळूच आपण सटकूया आणि घरात जाऊया.